सकवार विलेज आणि टकमक तो किल्ला गाड़ी जाते ना तिथपर्यंत. नमस्कार, जय शिवराय. आज आपण विजिट देणार आहोत, भेट देणार आहोत टकमक गड म्हणून. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या सकवार गावाच्या मागे टकमक किल्ला आपल्या अंगाखांद्यावरती आजही पुरांतर अवशेष बाळगत आजही उभा आहे. गडाच्या डोंगर नैसर्गिकरित्या पूर्ण डोंगरापासून वेगळा झालेला आहे आणि दोन्ही डोंगरावरती झाडांमुळे त्या खाईमध्ये अजून भर पडलेली आहे. त्यामुळे दोन डोंगरापासून जो वेगळा झालेला आहे तसेच डोंगरभोवती असलेल्या दाट जंगलाने त्याच्या दुर्गमतेत फारच भर टाकलेली आहे. अशा दुर्गम स्थानी 12व्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली असावी असा अंदाज आहे. माहीम महाकावती या राजधानीपासून घाटावर जाण्यास व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची व संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. गर्द झाडीने घेरलेला हा टकमक किल्ला आजही अनेक गुपिते आपल्या उरात बाळगून आहे. इतिहासाच्या कागदपत्रात उल्लेख असलेला व पूर्वेला असलेला प्रवेशद्वाराजवळ भुयार पायथ्यापासून व किल्ल्यापासून प्रवेशद्वारापाशी येणारा मार्ग शोधण्याचे खुला करण्याचे आव्हान आजही ट्रेकरसमोर आहे. 2007 पासून सातत्याने प्रयत्न करून किल्ले वसई मोहिमेच्या श्री दत्त राऊत यांनी किल्ल्यावरचे अवशेष शोधून त्यातील एक पाण्याचा टाकी स्वच्छ करून पिण्यायोग्य केलेला आहे. किल्ल्यावर एकूण 13 टाकी आहेत असून इतर गाडले गेलेले अवशेष शोधून काढण्याचे काम आपल्या सर्वांसमोर पुढे आहे. इसवी सन 2013 ट्रेक क्षितिज संस्थेने सकवार गावातून गडावर जाण्यासाठी मार्ग दाखवलेले बाण जागोजोगी लावण्यात आले होते रंगवून. त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ट्रेकरनी टकमक गडाला भेट द्यावी हा उद्देश होता.
ह्या गडाचा इतिहास असा आहे, बिंबदेव राजाचा पुत्र राजा भीमदेवाने 12व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज आशेरी ह्या गडावर हा गडही जिंकला असावा. शिवाजी महाराजांनंतर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. चिमाजी अप्पांनी वसई मोहीम काढल्यावरती टकमक गडाला महत्त्व आले. मराठ्यांनी 1732मध्ये टकमक गड पोर्तुगीजाकडून जिंकून घेतला. परंतु मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात देण्यात आला. 8 एप्रिल 1737 साली रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगीजाकडून पुन्हा जिंकून घेतला. टकमक गडाच्या बेगमीसाठी पेशव्यांनी 25 गावे नमूद दिली होती. वसई मोहिमेनंतर किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले. 18व्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरही टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची फार नासधूस करून टाकली. हा किल्ला पुन्हा वसणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. गडावर पाहण्यासाठी ठिकाणी तुम्हाला सकवर गावातून आपल्या टकमक गडाचे दक्षिण टोक नाक म्हणजे ज्याला आपण त्याच्या पुढे उजव्या बाजूला घोडा किंवा कट्टा नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका पेनॅकल व त्यापुढे पसरलेले पठार डोंगराची धार दिसते. डोंगरधारेवरून आपण पटारावर पोचतो. पुढे घोड्याला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदी वरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. घोड्याच्या पुढे कातळात खुरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. टकमक गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी वरून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची वाट गडाच्या दक्षिण टोकावर जाते. हेच टोक पायथ्याच्या सकवार गावातून आपल्याला दिसत असते. या टोकावर
उतरल्यास 2 जोड टाकी दिसतात. त्यावरच्या बाजूस एक पुरांतर टाके पाहायला मिळते. पुढे गेल्यावर 3 टाक्यांचे 2 समूह पाहायला मिळतात. ही सर्व टाकी इंग्रजांच्या काळात नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा आपल्याला पूर्णपणे तिथे दिसेल. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे जाऊन निसरड्या वाटेने खाली उतरल्यावर तटबंदीचे दगड विखुरलेले दिसतात. येथे टकमक गडाचे उत्तर टोक आहे. या टोकावरून समोरच्या डोंगरावरील टेहाळणीसाठी जागा दिसते. याच ठिकाणी मराठे व पोर्तुगीज यांच्या झालेल्या युद्धात मराठ्यांनी भुयार मार्ग प्रवेशद्वारापर्यंत पळ काढला होता. ते भुयार आणि प्रवेशद्वार आज अज्ञात आहे. प्रवेशद्वारावर जाणारा मार्ग जंगलामुळे नष्ट झालेला आहे. पण प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या वाटेवर 2 टाक्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आवर्जून पाहा द्या. टकमकगडाचा हा भाग पाहून पुन्हा मुख्य पायवाटेशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च पठारावर जाताना उजव्या बाजूला पाण्याचे एक टाकं दिसतं. पुढे पठारावर उत्तर टोकावरती कातळात 2 फूट व्यासाचे 2 फूट खोल 2 खड्डे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वीच्या काळी या टोकावर बसून टेहाळणी करायचे सैनिक त्यांना पाणी पिण्यासाठी ही जागा दिली गेली होती. ही पूर्ण योजना ती त्यांसाठी सैनिकांसाठी पाणी पिण्यासाठी करण्यात आली होती. हे खड्डे ठराविक वेळाने जवळच्या पाण्याच्या टाक्यातून पखलाने पाणी आणून भरले जात होते. म्हणजे पाणी कॅरी करायचं आणि मग त्या खड्ड्यात भरायचं आणि मग ते लागेल तेव्हा आपल्याला काढता यायचं. टकमक गडावरून दक्षिणेला कामणगडाची डोंगररांग दिसते. पश्चिमेला समुद्राला मिळणारा वैतरणा नदी दिसते. तर पूर्वेला वांद्री तलाव दिसतो. तसेच तुम्हाला आशेरी आणि जवळचे आजूबाजूचे किल्लेही बघायला मिळतील. इथे पोचण्यासाठी मुंबई अहमदाबाद मार्गावरून मुंबईपासून एक 84 किलोमीटर अंतरावर सकवार गावाचा एक फाटा लागतो. या फाटावर वाघाड गुरुकुल सकवार असा मोठा फलक लावलेला आहे. महामार्गावरून उजवीकडे वळून 500 मीटर अंतरावर सकवार आहे. टकमकगडाच्या पायथ्याचे हे गाव आहे. त्याचं नाव टकमक टोकाच्या पायथ्याचं गाव जे आहे त्याला सकवार नावाचं गाव आहे. आणि ह्या गावातूनच आपल्याला टकमक गडाचे टोक म्हणजे नाकही दिसते. आणि गावातून तुम्हाला वाटाड्याही मिळू शकेल. त्यामुळे जमलंच तर खाली जी मुलं असतात ते वाटाड्याची कामं करतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर तुम्हाला हा गड सुंदरपणे बघता येईल.
तसेच गडावरती उजव्या बाजूस घोडा खुट्टा नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका पिनॅकल व त्यापुढे पसरलेले पठार डोंगराची धार दिसते. डोंगराच्या कडील धारेवरून आपण पठारावरती पोचतो. त्यासाठी प्रथम सकवार गावाच्या मागील शेतामध्ये जावे. तेथून आपल्याला डोंगर पायथ्याकडील जंगलातील 2 ताडाची उंच झाडं दिसतील. या जंगलात ही ताडाची 2च झाडे आहेत. यापैकी डाव्या बाजूच्या ताडाच्या झाडावरती रोखाने चालल्यावरती 5 मिनिटात एक ओढा लागतो. तो ओढा ओलांडून उजवीकडे ठेवून पुढे जावे. साधारण 5 मिनिटांनी परत एक ओढा समोर येतो. तो ओलांडल्यावर कुंपण लागते. कुंपणापलीकडे ताडाच्या डाव्या बाजूचे जे झाड लागते ती पायवाट पकडून सरळ गेल्यावर आपण गडाच्या डोंगराला भिडतो. सकवार गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत पोचायला अर्धा तास लागतो व नंतर 1 तासाची गर्द जंगलातल्या झाडातून खडी चढण तुम्हाला चढून जावे लागेल. तसेच आपण डोंगराच्या पठारावरती पोचतो. पठारावरून चढ उतार पार करत उघड्या माळावरून 1 तासात घोड्यापर्यंत पोचतो. पुढे घोड्याला वळसा घालून वर चढत जाऊन पश्चिमेकडे तटबंदीवरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. सकवार गावातून टकमक गडावर जाण्यास कमीत कमी 3 ते 4 तास लागतात आणि तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे. स्पीड जर स्लो असेल तर 4 ते 5 तासही लागू शकतात. सकवार गावात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेचं तुम्हाला विरार वसई इथून तुम्हाला ह्या स्थानकातून तुम्हाला बसेस आहेत. त्यामुळे तुम्ही तसं येऊ शकता. पर्सनल गाडी असेल तर पार्किंगसाठी सुविधा आहे. तर आवर्जून हा गड बघा. फार कमी अवशेष उरलेत. नक्की विजिट द्या. पुन्हा एका गडाच्या भेटीला आपण एकत्र जाऊ. तोपर्यंत तुर्तास जय शिवराय.